सो झालं असं की त्या आल्या आणि त्यांना आवडलं काम, नाटक सगळंच आवडलं आणि त्याच्यानंतर हक केलं, मग पप्पी घेतली. आपण रेडी नसतो ना अशा काही गोष्टींसाठी. बरं, आज हडपसरच्या प्रयोगाला हे सगळं झालं. टिळक स्मारकच्या प्रयोगाला पुन्हा त्या वरती मेकअप रूम पर्यंत वर आल्या. तर परत सगळ्यांबरोबर फोटो म्हणला, कालच तर काढला. आज साडी वेगळी नेसली आहे. कमाल. स्वयंपाक पाण्यात इंटरेस्ट आहे तुम्हाला? सगळा स्वयंपाक येतो? हो सगळं. मला चॅरिटव येतो. आणि मयुरीजी आपलं काय? तू व्हेज नॉन व्हेज सगळा स्वयंपाक येतो? नाही, व्हेज. ठीक आहे, मग आज आपल्याला स्वयंपाकघरात काही पदार्थ करायचे आहेत, ते खायचे आहेत. पण त्याआधी तुम्हाला भेटायला एक विशेष पाहुणा आलाय. तर संतोष दादांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. प्लीज या. कशी चाल तुरु तुरु आहे. गालावरच्या खडीतही एखादा पदार्थ मावेल एवढे खड्डे आहेत. तुम्ही ओळखता ना सगळ्यांना? हो हो हो. अरे नमस्कार. आपण सर्व नाटकवाल्याने बघून खूप मला बरं वाटलं. गावातले मला सगळे लाल्या म्हणतात, लाल्या. इकडे स्पॉटकडे बघायचं आणि आपलं ऍक्टिंग करायची आणि आपले डायलॉग बोलायचे. आपलं डॉलर एकदम खणखणीत. आपलं काय? आपलं डॉलर एकदम खणखणीत कडक. डॉलर नाही, ते नाणे पिश्या. साहेब, आता डॉलरचं व्हॅल्यू जास्ती आहे. काय आणलं डबा? OMG. रसगुल्ले. वा, वा. कुणाच्या आवडीचे रसगुल्ले? तुम्हाला आवडतात का? तुला? मला सगळंच आवडतं. पण हे सांगितलंय कोणी आमच्या माहित नाही. तिघांचे आवडीचे. हो का? मलाही आवडतात. घ्या ना मग एक. काही लाजण्याचं कारण नाही. घ्या. प्रेमाने जोडीने पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. तो या मंचावरती आल्याचा फक्त त्यालाच संतोष होतो. बाकीचं शक्य तितकं न राहावं असाच तो प्रयत्न करतो. वा. तर रसगुल्ल्याशी निगडीत तू म्हणालीस आमच्या तिघांच्या आवडीचा पदार्थ आहे, याची काही आठवण आहे का? नाही, तिने आमच्या दोघांच्या गोड खाण्याबद्दल मिठाईचे ऐकलंय खूप. वेगळे मिठाईचे किस्से आहेत. असतात माझा आणि संग्राम. आम्ही एक मालिका करत होतो एकत्र. हां. ठाण्याचं शूट असायचं बर. आणि मध्ये वेळ होता आणि ऍक्च्युअल आमचं ज्या बंगल्यात शूट असायचं त्या व्यतिरिक्त दुसरीकडे जाऊन ऍक्च्युअल लोकेशन, रस्ता बिस्ता असं shoot. आणि आमच्या लक्षात आलं की मध्ये वेळ आहे, 1.5 तासभर तरी किमान वेळ नक्की आहे. आणि आमच्याबरोबर शर्वरी कुलकर्णी होती. म्हटलं ठीक आहे, बारीकसं जेवूया, पण मग मस्त कुठेतरी जाऊन मिठाई खाऊया आज. म्हणली मी पण येते. आम्ही तिघं आत गेलो. तिने आपलं मला हे म्हणलं, हां हे द्या. हां संग्राम, मला आधी मलाई सँडविच द्या. आता एक रसमलाई द्या. हा पण 2 पीस. अंगूर रबडी आहे का? हो आहे ना, मग जरा अंगूर रबडी द्या. असं आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ दोघात मिळून 1.25 किलो बंगाली मिठाई खाल्ली. मग बाहेर पडलो आणि शूटिंगला गेलो. आणि ती एका पॉइंटला ती म्हणाली, ए थांबा, तुम्हाला काहीतरी होईल. मला काहीतरी होईल. अजून खाऊ नका, अजून तुम्हाला काहीतरी तुला होईल. म्हणजे जड नाही झालं तुम्हाला? नाही, नाही